आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. चला आघाडीची जोडी. नक्कीच तद्वर आपण पाहतोय सांडी खऱ्या अर्थानं सांडी दिवेकर अगदी तळा तालुक्यामध्ये रायगडचा बुलंद आवाज त्यांची ख्यातीनामी त्यांना इथं मला संधी उपलब्ध करून दिली अविनाश दादांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि नक्कीच माझ्याकडून फलंदाजांना आणि गोलंदाजांना तितकंच मनोबल वाटेल असं समालोचन करून मी नक्कीच आनंद निर्माण करीन यातील मात्र काही शंका नाही आहे. चला 11वा खेळाडू विनंती असेल 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या इथे यायचे समालोचन कक्षामध्ये बाबरवाडी विनंती असेल बाबरवाडी संघाचं 12वा खेळाडू बाबरवाडी संघाचा कर्णधार 12वा खेळाडू यायचं. थँक्यू. चला स्ट्रायकिंगकडे आपण पाहतोय प्रथमेश खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माटलवाडी संघाकडून प्रतिनिधित्व करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी प्रथमेश आणि प्रवीण अगदी प्रवीण स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रथमेशला. चला बडा मंच बडा पंच कोण बनेगा इस टूर्नामेंट का सरपंच आपण पाहणार आहोत उद्या. परंतु खऱ्या अर्थानं घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी आपण बघतोय. आपण पहिला सामना पाहिला मासू विपक्ष गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज संदीप खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना त्यांच्याकडे पेशानं जर आपण पाहिलं सरपंच बडा मंच बडा पंच ये खिलाडी बनेगा सरपंच आणि सरपंच स्वतः आहेत. गोलंदाजी मार्क वरती संदीपला प्राचारण केले एक महत्वपूर्ण गोलंदाज अर्थातच माटलवाडी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन गोलंदाजी करिता पाहायला मिळतात. बाबरवाडी या संघाचं नेतृत्व करत असताना आणि गाव सांभाळत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी क्रिकेटवरचं असलेलं प्रचंड वेळ प्रचंड असलेलं प्रेम मैदानाच्या आतमध्ये सार्थ खरा ठरताना पाहायला मिळतील का प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवतोय. परंतु प्रेक्षकांचं तेवढं मन जिंकतील का. पहिला बॉल ओ हो या वेळेला मात्र ऑफस्टिकला मिस करून जाणार चेंडू राहिलाय. एक अतिरिक्त धाव पंच दोन्ही हा स्थिरावताना पाहायला मिळतात. एक धावेने श्री गणेश करताना पाहायला मिळतंय. अगदी आपण जर पाहिलं माटलवाडी संघ अकाउंट ओपन केलं जात आहे संघाचं. स्ट्रायकिंगकडे आपण पाहतोय किलर दमलर लेफ्टी स्ट्रायकर हलक्या हाताने स्टे केले. या वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु ह्या वेळेला मात्र 2 धाव घेण्याचा मानस धाडस सुद्धा केला होता. परंतु चांगली कॉलिंग करताना पाहायला मिळाली अर्थातच प्रथमेशच्या माध्यमातून आणि एकच धाव एक धावेनंतर धावफलक आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती वधारले जात आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्थातच संदीप अहो या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉलवरती टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं ना लॉफ्ट केलं बॉलला आणि सरळ पाठवून दिले बॉलला सीमा रेषा पार येतोय पहिला षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुमधुर गीत आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी क्रिकेटच्या संदर्भात असणारं गीत म्हणजे अगदी वेड करणारं क्रिकेट त्याचबरोबर गीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा आणि एसटी रक्षक आहे. परंतु एकच धाव चांगली फील्ड पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाराला तदनंतर चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळाला संदीप. धावफलक आपण पाहतोय धावा 9 धावा धावफलकावरती. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न परंतु
खोल टप्प्याचा चेंडू राहिलाय आणि अगदी लगेचच टप्पा पडल्यानंतर जमिनीचा वेध घेणारा चेंडू राहिलाय आणि डॉट बॉलची सांगता अगदी टप्पा पडल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला मात्र अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दे धक्का मार छक्का. ये खिलाडी इस टीम का हुकुम का एक का डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना प्रवीण एक आक्रमकतेची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं प्रवीणसाठी एकच म्हणू शकतो तुझं पंख दिले देवानं हे झेप सामर्थ्यानं तरी डोंगर हिरवी राहणे जा ओलांडून या सारे. आणि यावेळेला मात्र आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव या एकेरी धावसंख्येनंतर धावफलकावरून पहिला षटका अखेर धावफलक 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटका अखेर. पहिला षटक संपुष्टात दुसऱ्या षटकाला लगेच होईल सुरुवात. तद्वर घेऊयात एक आपण छोटासा ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिला षटक संपुष्टात पहिला षटका अखेर धावफलक जर आपण पाहिलं 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रतीकला प्राचारण केलंय एक महत्वपूर्ण गोलंदाज प्रतीक. प्रतीक वरती विश्वास ठेवलाय यावेळेला मात्र दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रतीकला प्राचारण केलं जात आहे. प्रतीक वरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला सार्थ खरा ठरेल का. यावेळेला मात्र अगदी जर आपण पाहिलं ना बॉल पडल्यानंतर अगदी लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. टप्पा पडल्यानंतर काहीसं छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात कारणास्तव एक धाव मिळाली. अगदी बॅटच्या आतल्या साईडला कडा लागून यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला आणि एक धाव धावफलकावरती. धावा जर आपण पाहिलं ना 17 धावा धावफलकावरती. जर आपण पाहतो ना धावा एबी डिव्हिलियर्ससाठी महत्त्वपूर्ण आकडा राहिला हा 17 धावा जर आपण पाहतोय धावफलकावरती. अगदी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना हा आकडा एबी डिव्हिलियर्स करिता महत्त्वपूर्ण राहिला आहे. भारताचा महत्त्वपूर्ण जंबू अनिल कुंबळे त्याच्यासाठी सुद्धा हा आकडा ज्या वेळेस आपण जर पाहिले ना पाकिस्तान विरोधात 10 विकेट घेतले होते. जबड्याला मार लागल्यानंतर वेस्ट इंडिजच्या विरोधात टेस्टमध्ये गोलंदाजी केली होती. असे भरपूर रेकॉर्ड्स आहेत अनिल कुंबळेचे देखील आणि धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. नो नो चेंडू यावरती 3 असणार आहे का. नो वरती एक धाव. स्टेट डाऊन द ग्राउंड स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला कमबॅक दर्शकांना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा एकच्या साह्यानं धावफलक जर आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 18 आकडा जर आपण पाहिला ना स्कोर कार्डवरती लगावला जातोय. 18 एप्रिल 1992 के राहुल या खेळाडूचा जन्म झाला होता. खऱ्या अर्थानं जन्मतारीख के राहुलची आपण पाहतोय आणि धावफलक देखील 18 धावा. त्याला एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारलं जात आहे. धावा येत आहेत ही मात्र एक जमेची बाब राहिली आहे. खेळाडूला काहीशी दुखापत होताना पाहायला मिळते. बघा जास्त दुखापत झाली असेल तर चला मैदानाच्या आतमध्ये स्प्रे घेऊन जा. जास्त दुखापत झाली असेल तर विनंती असेल आपण त्याच्या जागी दुसऱ्या प्लेअरला इन ॲक्शन करू शकता. मैदानाच्या आतमध्ये जास्त दुखापत नाही होणार अशी आशा अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थना करूयात.
चला काहीशी दुखापत होताना पाहायला मिळते, हरकत नाही, परंतु फलंदाज फिट आहे. चला पुढचा बॉल. ओहो! यावेळेला अगदी वेगावरती स्वार होणारा चेंडू राहिलाय. अगदी फलंदाजाला देखील कळला नाही चेंडू आणि कीपरचा विसावा घेणारा चेंडू राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला कमबॅक चांगली दर्शवताना पाहायला मिळते. अगदी प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला कमबॅक. पहिली गोलंदाजी जर आपण पाहिली काहीसं खर्चीकरण होताना संदीपला पाहिली, परंतु दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती अगदी प्रतीकाला आणि चांगला कमबॅक दर्शवला. ओहो! आणखीन एक अगदी पायावरती आदळणारा चेंडू राहिलाय. शरीरावरती आदळणारा चेंडू राहिला आणि त्याच कारणास्तव आणखीन एक येतोय डॉट बॉल. चांगली अगदी जर आपण पाहिली ना एखाद्या मारवाड्यासारखी कंजूसी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कम खर्चा जादा चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदीच प्रतीकच्या माध्यमातून गोलंदाजीच्या. ओहो! आणखीन एक रफ्तार का सौदागर म्हणून का म्हटलं जातं मला ह्याचं प्रत्यक्ष पण उत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये अगदी फलंदाजाला विचंबित केलं आणि दुसरं षटक संपुष्टात. दुसऱ्या षटकाअखेर धावफलक जर आपण पाहिलं 19 धावा धावफलकावरती वधारल्या जातात. तिसरं षटक हाताळण्याकरिता कोणाला प्राचारण केलं जातील तद्वर आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. या ऐकूयात सुमधुर गीत. थँक्यू. थँक्यू सर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपण पाहतोय ना 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावफलक वधारत असताना आपण पाहतोय अगदी दुसरा षटक संपुष्टात आला. दुसऱ्या षटकाअखेर धावफलक जर आपण पाहिलं 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक हाताळण्याकरिता प्रवीणला प्राचारण केलंय. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज प्रवीण जर आपण पाहतोय ना. ओहो! आणखीन एक यावेळेला मात्र फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न मानस स्वप्न सुद्धा पाहिली होती, परंतु म्हणतात ना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंबरवरती येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 नंबरवरती जाते अचानक. असं समीकरण असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मानस तेवढंच केलं होतं फाईन लेगला खेळायचा, अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार मारण्याचा, परंतु डॉट बॉल एक निर्धाव चेंडू. आणखीन एकदा प्रथमेश. आणखीन एकदा यावेळेला मात्र अगदी फलंदाजांना हात खोलू दिले नाही आहेत. अगदी गोलंदाजांचा वर्षाव गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. जर आपण पाहिलं ना अगदी बाबरवाडी या संघाचं बोलबाला होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही फलंदाजांना हात खोलू दिले नाही आहेत. धावफलक स्थिर होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा केवळ धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. ओहो! आणखीन एक यावेळेला मात्र कव्हर पॉइंटला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अगदी बॉलावरती वेगाने धावत येईल, बॉलचे फेक करेल, तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक जर आपण पाहिलात 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी. लो फुलटा चेंडू. या वेळेला मात्र फुल टोल वसूल केलं जाईल का? आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला झेल असताना आणि इथे मात्र अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू ओलांडलाय आणि या फटक्यावरती जर आपण पाहतोय ना हे ना लाईनवरती नियंत्रण ना टप्प्यावरती नियंत्रण, हे होतं फक्त आणि फक्त फलंदाजाला निमंत्रण. षटकार 6 धावा. तेवढीच आहे. काहीशी चूक इथे करताना पाहायला मिळाली. अगदी आपण जर पाहिलं मिड विकेटला क्षेत्रक डीप मध्ये होता, परंतु त्याच्या हाताला बॉल लागून अगदी ब्रश झाला आणि सीमारेषा ओलांडली बॉलनं आणि 6 धावा मिळाल्या. कारण यावेळी जर झेल टिपला असतं तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. खऱ्या अर्थानं आपण जर पाहतो ना खऱ्या अर्थानं जिंका कॅच आणि संपूर्ण जिंका हा क्रिकेटचा इतिहास
पकडा कॅच आणि जिंका हा अद्भुत क्रिकेटचा इतिहास. म्हणतात ना, पकडो कॅचेस और जितो मॅचेस. समीकरण फारसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमी होताना पाहायला मिळतं. परंतु कॅच सुटल्या का हरकत नाहीये. चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळाला. 6 धावा आला आणि ह्या दुसऱ्या षटकाअखेर जर 3 षटक संपुष्टात, तिसऱ्या षटकाअखेर धावफलक जर पाहिलं 27 धावा धावफलकावरती वधारल्या जात आहेत आणि तिसरं षटक, चौथं आणि शेवटचं अनामारीचं षटक हाताळण्याकरिता कोणाला प्राचारण केलं जाईल प्रश्नचिन्ह नक्कीच आहे, परंतु आपल्या समोर नक्कीच उद्भवणार आहे. घेऊयात छोटासा ब्रेक, या ऐकूयात डीजे. थँक्यू डीजे. शेवटचं आणि हाणामारीचं स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता शुभम, या वेळेला मात्र शुभमला प्राचारण केलं जातं. एक महत्वपूर्ण गोलंदाज शुभम. सांघिक जर पाहिलं चौथं षटक हाताळण्याकरिता, वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता ओव्हर द विकेटने रवाना होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनकडे आपण किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर प्रवीणला पाहतोय. हो हो हो, आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन अगदी प्रभावित केलंय गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना, बाबरवाडी या संघानं दाखवून दिलंय, अबे हटा, हम है, बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारी गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. सातत्यानं प्रत्येक गोलंदाज ठरवताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. चांगला कमबॅक, चांगली एक रणनीती थांबवताना पाहायला मिळते. आणखीन एक यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कव्ह पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी गल्लीमध्ये पॉईंटला जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फील्ड, चांगली फेक, धाव मिळेल एक. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारलं जात आहे 28 धावा धावफलकावरती. चांगली एक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी संदीपच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रतीकच्या माध्यमातून सुद्धा गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. शेवटचं शुभमला प्राचारण केलं गेलंय. आणखीन एक यावेळेला मात्र अगदी अवे फ्रॉम द बॉडी, अर्थातच लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिला आहे आणि व्हाईट बॉल येतोय. जर आपण पाहिलं ना, करंट रन रेटचा विचार केला 8.70च्या सरासरीने 29 धावा धावफलकावरती, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये बसत आहे. इथं मात्र यावेळेला जर आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती येत असताना बॉल हाताला ब्रश झाला आणि शेवटी जर आपण पाहिलं ना, बॉल धरतीला दान झाला आणि त्याच कारणास्तव खेळ सुटलाय, फलंदाजाला जीवदान मिळालं आहे. मी म्हटलंय सातत्यानं, मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे एक गलत बात है. खऱ्या अर्थानं आपण यावेळेला प्रयत्नांची परकष्ट करावी आहे. जर तरला क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलं जात नाहीये, तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना, प्रयत्नांची परकष्ट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खाया गुटका फोड दिया मटका, क्या लगेगा 440 का झटका पाहायला मिळेल फलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच एक जमायची बाब राहिली आहे. अजून एकही विकेट गेला नाहीये, एकही विकेट प्राप्त झाला नाहीये गोलंदाजाला. अगदी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली आणि धावफलक जर पाहतोय आपण 32 धावा वधारल्या जात आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाली. अगदी लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिला आहे. आणखीन एक या वेळेला टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. 6 धावा षटकार. थँक्यू डीसे. मी म्हटलं ना, खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला कॅच सोडतो ना, अगदी जखमीवरती मीठ सोडणारा षटकार राहिला. या खेळ सुटलाय, फलंदाजाला संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळालं आपल्याला. एक जम्याची बाब राहिली आहे, अद्याप अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. एक मोठी जम्याची बाब म्हणावी लागेल. आणखीन एक या वेळेला मात्र गेंदगिरी स्लॉट में और मिल जाएगी बाजू वाले स्लॉट में, दे धक्का मार चक्का, ये खिलाड़ी इस टीम का हुकुम का एक का.
थँक्यू डीजे, थँक्यू. धावफलक आपण सत्कारलाय, धावसंख्येला आकार आलाय 44 धावा धावफलकावरती. 44 ऑन द बोर्ड स्कोर पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा धावफलकावरती. लो फुलटा चेंडू, आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतल्या साईडला कडा आणि यावेळेला मात्र विकेट किपरचा सहारा आणि एकच धाव. या चौथा षटका अखेर आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एक एकेरी धावसंख्येनंतर धावफलक पाहिलं तर आपण 45 धावा धावफलकावरती आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं ना 46चं मोठं एक सन्मानजनक स्कोर उभारलं गेलंय. अर्थातच बाबरवाडी संघाला विजयाकरिता माटलवाडी या संघानं उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीकरिता आपण जर पाहिलात बाबरवाडी त्यांच्या विपक्ष माटलवाडी जॅनमन क्रिकेट संघ खेळत असताना प्रथमतः माटलवाडी या संघानं जर आपण पाहिलं ना अगदी फलंदाजी करत असताना 45 धावांचं डोंगर रचलंय विजयाकरिता. 45 धावांचं आव्हान बाबरवाडी या संघासमोर आणि तद आपण फलंदाजी जर पाहिली एक मोठी बाब राहिली आहे. अर्थात प्रथमेश नॉट आउट खेळलाय. 15 चेंडू मध्ये 31 धावा कुटणारा खेळाडू ठरलाय प्रथमेश. तदवर आपण पाहिलं ना प्रवीणची चांगली साथ मिळाली. 10 चेंडू मध्ये 9 धावा. प्रथमेशचा एक मोठी दाद मानावी लागेल आणि त्याच्याकरिता मी तर म्हणेन एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. अगदी कमी चेंडू मध्ये एकदा वैयक्तिक 31 धावांचं डोंगर रचलंय. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. व्यूवर रचायचे आहे. तद्वर आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. या ऐकूयात सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. जे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहतोय सातारा स्पोर्ट या वाहिनीवरून आपल्याला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. जर आपण पाहिलं चांगली एक क्लिअरिटी आणि एक चांगलं व्हॉइस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जिथं आपण पाहतोय अधिक खऱ्या अर्थानं सत्यसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री साई क्रिकेट संघ सत्यसेवा मंडळ चषक 2024 पर्व दुसरे आणि आपण जर पाहिलं गुहागरकर सर्वे खऱ्या अर्थानं चांगली बाब ठरली आहे. एक यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दुसऱ्या पर्वाचं सुरुवात झाली आणि एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे युवा खेळाडूंना एक वाव मिळावा, एक स्टेज मिळावा, त्याकरिता हा प्रयत्न राहिलाय. छोटा प्रयत्न नाही म्हणणार आहे मी. खऱ्या अर्थानं यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा राबवणं ही एक खूप मोठी एक जम्याची बाब आहे. कारण आयोजन तेवढंच छान लागतं आणि संयोजन सुद्धा तेवढंच ताकदीचं लागतं. खऱ्या अर्थानं आयोजन करणं ही एक सोपी बाब नाही आहे. ते करून दाखवलंय सत्यसेवा मंडळानं. त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण खेळाडूंना ह्या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात आपण. जिथे जर आपण पाहिलं बाबरवाडी संघ त्यांच्या विपक्ष माटलवाडी संघ आणि माटलवाडी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 45 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती फलंदाजी इथे मात्र आक्रमकतेची फलंदाजी करावी लागेल बाबरवाडी संघाला. अगदी सन्मानजनक स्कोर राहिले आहे. 45 धावा 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान. माटलवाडी संघासमोर जर आपण पाहिलं बाबरवाडी 2 हात फैलावताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी 2 हाताचा विस्तार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पहिला बॉल लो फुलटा चेंडू. यावेळेला मात्र अगदी
विकेट किपरच्या मागे जाणारा चेंडू राहिलाय आणि लेग स्टिकला मिस करणारा चेंडू राहिलाय. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेबरोबर लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. 5+1 अर्थातच 2 धावा धावफलकावरती वधारल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्येने अकाउंट ओपन केलं जात आहे. ओहो, आणखीन एक अगदी अलंद कार्पेटच्या साह्यानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून अगदी वेगानं बॉलवरती क्षेत्ररक्षक धावत येत असताना, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. स्ट्रायगिनकडे आपण पाहतोय फलंदाजाला आघाडीची जोडी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अगदी गणेश आणि अमोलला पाहतोय. आणि गोलंदाजीचा जर विचार केला, एक वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दीपक एक सुरेख गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळते. ओहो, यावेळेला मात्र वेट अँड वॉचचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर अगदी जमिनीला घासत पुसत बॉल सीमाबार येतोय. चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 45 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी आपण पाहतोय अगदी गणेशला आक्रमकतेची फलंदाजी करताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चौकार आलाय. धावसंख्येला आकार आलाय. धावफलक वधारला जात आहे. धावफलकावरती 7 धावा. आता 7 धावा हा मॅजिकल आकडा राहिलाय. नक्कीच सांगतो, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 7 धावा. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं 7 धावा. 7 हा आकडा क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज खेळाडूंचा जर्सी नंबर. आपण पाहतो एका बाजूला फुटबॉल विश्वातील खूप मोठं नाव अर्थातच क्रिस्टियानो रोनाल्डो असेल, या खेळाडूचा जर्सी नंबर 7. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्यानं मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेट या विश्वात हेलिकॉप्टर स्ट्रोक हा फटका इम्प्रूव्ह केला, त्याचं जर्सी नंबर सुद्धा 7. आणि या 7 आकड्यानंतर धावफलक वधारला जात आहे. आणि यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. 6 धावा. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं ना आपण गणेश, अगदी आग ओघणारी फलंदाजी पाहायला मिळते. जर पाहिलं आपण बॉटम हँडचा परफेक्ट वापर आणि टायमिंग प्रॉपर असे मनगटांचा वापर करतोय. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा मानस धाडस त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर आपण पाहिलं ना खऱ्या अर्थानं फलंदाजीचा जर विचार केला गणेशचा, तर अद्यापही थांबतानाही पाहायला मिळाला नाही. खऱ्या अर्थानं 2 षटकार आल्यानं तदनंतर चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती अगदी दीपकला प्राचरण केलंय. लो फुलटा चेंडू. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, खडे मल्टी हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी हात खोलू दिले नाहीयेत ह्या बॉलवरती. आणि डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळतोय दीपक. अद्याप आपण जर पाहिलं काहीसं खर्चीकरण होताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती. पहिला षटक प्रगती पथावरती. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू, हा पामपूल आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी तैनात. परंतु या गोष्टीचं अगदी दाद दिली जावी लागेल क्षेत्ररक्षकांना. एक टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज गणेशचा खेळ. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. थँक्यू डीजे. आपण पाहतोय रिप्लाय मध्ये अगदी गणेश बिग विकेट पाहायला मिळाला आपल्याला. पाहतोय आपण आपल्या स्क्रीनवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, पहा रिप्लाय पहा आपल्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी मोठा प्रहार करण्याचा मानस धाडस. अगदी मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं आणि कोणतीही चूक न करता एक अचूकता झेल टिपला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवण्यात यशस्वी ठरला. प्रवीण दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रवीणला.
आणि विनंती असेल यंगस्टार आबलोली आणि हेमवर्धन बालपणे विनंती असेल आपण दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. पुन्हा एकदा आकर्षक पाहायला मिळतोय. वा वा वा, काय एफर्ट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं 100% एफर्ट देणं ही फार महत्वाची बाब राहिली आहे. ह्या अगदी क्षेत्ररक्षकांकडे जर पाहिलं बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मल्टी हिट अगदी जर पाहिलं ना आपण डायरेक्ट थ्रो स्टंप वरती आदळणारा राहिलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. थँक्यू डिसे. दोन्ही कर्णधारांचं लक्ष वेधतो आबलोली संघाचे कर्णधार आणि पालपेने ह्या संघाचे कर्णधार. विनंती असेल आपण नाणेफेकीकरिता यायचंय. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण मी आपल्या दोन्ही कर्णधारांचं लक्ष वेधतो की आपण त्वरा करा नाणेफेकी करता यायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती प्रवीणला प्राचरण केलंय आणि प्रवीण मात्र सार्थ खरा ठरताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांना दाद दिली जावी लागेल. खऱ्या अर्थानं 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळते. अगदी संधी मिळाय या संधीचं सोनं करता आलं अगदी क्षेत्ररक्षकाला. मला ह्या स्पर्धेमध्ये मला माझ्या संघामध्ये का आमंत्रित केलं जातंय आणि का संधी दिली जाते या संधीचं आपण पाहतोय प्रत्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट देताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. अगदी 6 धावा वाचवल्या आणि 2 धावा फक्त मिळाल्या त्या बॉलवरती आणि फलंदाज देखील बाद झाला. जर आपण पाहिलं दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्येला आकार आलाय. धाव फलक जर पाहिलं 15 धावा दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रवीणला प्राचरण केलं गेलंय. आणखीन एक यावेळेला मात्र खूप काहीसा भरकटताना पाहायला मिळते. अगदी लेंथ अगर भटक जाएंगे लेन से तो पडेंगे फटके. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूंचा समाचार घ्या हे ह्यात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला योगेश. आणखीन एक यावेळेला मात्र बिग करण्याचा प्रयत्न अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवक्याच्या बाहेर बॉल सीमा बार येतोय षटकार. खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली एक कमबॅक करताना पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं एक डॉट बॉलची सांगता आणखीन एक निर्धाव मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती षटकार पाहायला मिळाला तदनंतर चांगला कमबॅक डॉट बॉल. त्या अर्थानं आपण पाहिलं कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्यांनी चांगली फील्ड केली आहे चांगली फेक केली आहे आणि धाव मिळेल एक धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल नाही मिळेल ते नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. आणि या वेळेला मात्र अगदी जर पाहिलं फाईन लेग वरून अगदी क्षेत्ररक्षक वेगानं कमबॅक सुद्धा बॅकअप सुद्धा तितका चांगला करताना पाहायला मिळाला. चेंडूची फेक करेल आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येने धावफलक वधारला जात आहे. धावा आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. अद्याप आपण पाहिलं खऱ्या अर्थानं इथे स्कोर कार्डचा विचार केला 18 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मुबदल्यात 18 धावा धावफलकावरती 9.00च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. हो आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे 1-2 का 4 परंतु त्यावेळेला शेवटच्या क्षणी डिप्लाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बसत नाहीये धावसंख्येला मिळेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ. बॅक टू द पेव्हिलियन गॉन.
थँक्यू थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 25 धावा धावपलकावरती. 24 लॉस ऑफ 4 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. अगदी आपण पाहतोय सातारा स्पोर्ट एक चांगली क्लिअरिटी आणि व्हॉइस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी क्लिअरिटीचा जर विचार केला संपूर्ण क्षणचित्र टिपले जातात खऱ्या अर्थानं. गोलंदाज पहिला बॉल. ओहो यावेळेला मात्र बनायला गेलं होतं वॉर्नर. लागल्या बॅटची कॉर्नर. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. अगदी संकेतनं पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. खऱ्या अर्थानं आव्हान खूप मोठं असताना देखील गोलंदाजीचं प्रत्यक्ष पण थेट मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय. अगदी संकेत युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला. संदीपला मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. अद्याप अजून आपण जर पाहिलं धावफलक जर 25 धावा अजूनही यावेळेला मात्र अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रनवे मध्ये काहीसा बिघड येत असताना देखील डॉट बॉल आला आणि निर्धावची सांगता पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला. टप्पा पडल्यानंतर लगेचच उसळी घेणारा चेंडू राहिला. अगदी जर आपण पाहिलं टप्पा पडला तदनंतर लगेच ऑफस्टिकच्या वरून चेंडू येणारा राहिला आणि यष्टीरक्षकाचा सहारा. आणखीन एक डॉट बॉल. 25 धावा धावपलकावरती. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला 12.60. अजूनही आपण जर पाहिला तर 25 धावा ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. जर आपण पाहिलं चांगलं गोलंदाजीचा प्रत्यक्षपण करत असताना अगदी दुसऱ्या जर षटकामध्ये जर पाहिलं आपण तर धावा आल्या होत्या. धावा खर्चीकरण होताना पाहायला मिळाल्या. परंतु संकेतनं मात्र इथे अगदी जर पाहिलं फलंदाजांना अचंबित केलं आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या. त्याच कारणास्तव काहीसा दबाव काहीसा प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळतंय. अगदी जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं जर पाहिलं बाबरवाडी संघ काहीसा बागफुटला येत असताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी क्रिकेट आणि राजकारणाचा जर आपण विचार केला क्रिकेटमध्ये एक एक धाव आणि राजकारणामध्ये जर पाहिलं आपण तर एक एक मताला आणि खऱ्या अर्थानं ह्या दोन एक जम्याच्या बाबा आहेत. पहा पहा यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बाकपट स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अगदी एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारलं जात आहे. धावपलकावरती आपण पाहतोय 26 धावा. अजूनही आपण जर पाहिलं एक षटक येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं तर विजयाकरिता आपण पाहिलं समीकरण 9 चेंडू आणि 20 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा प्रहार. यावेळेला मात्र बाकपट स्क्वेअर लेगला अगदी मिड विकेट वरून दोन्ही क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत असताना मात्र शेवटच्या क्षणी झेल सुटला आणि धरतीला दान झाला आणि त्या कारणास्तव बॉल सीमा पार येतोय चौकार. पहा झेल सुटलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. थँक्यू डीजे. झेल सुटलाय. आपण ज्या वेळेस मी म्हंटलो ना ज्या वेळेस ताळमेल आपलं हाय हँड कॉर्डिनेशन खूप फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आपण ताळमेल बसवली नाहीत बरोबर एकमेकाचं कॉलिंग बरोबर बसलं नाही त्याच कारणास्तव झेल सुटला आणि फलंदाजाला मात्र इथे संधी निर्माण झाली. एक जीवनदान मिळाला आणि त्या जीवनदानाचं सोनं करेल का आणि हा बॉल मात्र कमबॅक दर्शवताना राहिलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर जमिनी लगतचा चेंडू राहिला. एक खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता
वा भाई वा, गोलंदाजी मध्ये कमाल व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. अचूकतेवरती नियंत्रण पाहायला मिळते, अर्थातच संकेतच्या माध्यमातून. पुढचा बॉल, आणखीन एक अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू राहिलाय. अक्षरशः फलंदाजाला काहीसा दुखापत होताना पाहायला मिळते आपल्याला, परंतु डॉट बॉलची सांगता. ज्याला पाणी न्यायचं मैदानाच्या आतमध्ये. परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त झाला आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. काहीशी दुखापत होताना पाहायला मिळते. चला पाणी द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. चला, फिट आहे ना फलंदाज? ठीक आहे. चला मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 6 चेंडू आणि 16 धावा, 6 गेंदे 16 रन. मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षकांना हवीशी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्याच भेटीला सत्य सेवा मंडळ श्री साई क्रिकेट संघ सडे जांभारी तालुका गुहागर पर्व दुसरं गुहागरकर सर्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा स्लॉगवर पहिला बॉल. ओहो, यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बाटनं इथे मात्र मिड विकेटच्या बाहेर. अरे सुरमई की तरह हम पिसे हुए हैं, सुरमई की तरह हम पिसे हुए, तब जाके लोगों के निगाहों में बैठे हम. और हा दाखवून देतोय बॅटच्या आतमधला दम. येऊ दे डीजे. पहा मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 5 चेंडू आणि 10 धावा. आणखीन एक यावेळेला मात्र बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा, परंतु केली आहे विकेट किपरने चूक आणि त्याच कारणास्तव धाव मिळेल एक. आता विजय समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं 4 चेंडू आणि 9 धावा. अगदी प्रेक्षकांचा हवीशी पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान आपण सामना पाहत होतो. एक बाजूला बाबरवाडी संघाला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला माटलवाडी. अगदी फलंदाजी करत असताना बाबरवाडी संघाला विजयाकरिता 4 चेंडू आणि 9 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. पहा हाफ ट्रॅकर चेंडू, आणखीन एक आडवा बाटनं. अगदी आपण जर पाहिलं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय बॉल आणि त्याच कारणास्तव बॉल सीमाबाद येतोय चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या हाताला बॉल फ्रेश होऊन अगदी सीमारेषा ओलांडली आहे बॉलनं आणि 4 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे चेंज होताना पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 3 चेंडू आणि 5 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन. चला प्रेक्षकांना हवीशी मॅच पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू 5 धावा, 3 गेंदे 5 रन. आणि या बॉलवरती मात्र विजयी षटकार प्रस्थापित करणारा अर्थातच फलंदाजाचं नाव आहे
शुभमने मात्र इथं डंका वाजवलाय स्वतःच्या नावाचा आणि इथे मात्र विजय संपादित केले अर्थातच बाबरवाडी या संघानं आणि सहज आणि सोप्यारीत्या सामना खिशात घेऊन चाललेत बाबरवाडी हडलक. आपण जर पाहिलं माटोलवाडी संघ आणि विजय संघाचं सहर्ष स्वागत पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. त्याद्वारे घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. या ठिकाणी विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. काही वेळापूर्वी